कधी कधी काय होतं, पालक मुलं खात नाही, पण पालकमध्ये जे असतं ना, प्रोटीन असतं, कॅल्शियम असतं, जे जीवनसत्व आपल्याला पालकमधून जे भेटतं ना, ते दुसऱ्या कोणत्याही भाजीमधून भेटत नाही. मुलं पालक खात नाही, अशा वेळेस काहीतरी अशी लपवाछपवी करायची असते आणि अगदी त्यांना टेस्टी असा पालकपासून एखादा पदार्थ बनवायचा असतो. तर आज आपण ना अगदी कमी वेळेत एक मसाला तयार करून पालक पुरी बनवून घेतोय. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि ती तुम्हाला आवडली तर लाईक शेअर नक्की करा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं पालक आपल्याला गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि पालक अगदी 5-6 मिनटं पालक पाण्यामध्ये तशी ठेवायची. पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे ना किटाणू खूप असं पालेभाज्यांवरती बसत असतात, म्हणून आपल्याला ही टिप सगळ्यात पहिली वापरायची. आणि त्यानंतरनं पालक आपल्याला 5-6 मिनटानंतरनं परत एकदा आपल्याला चांगले 3-4 पाण्याने तिला आपल्याला चांगली हिसळून अशी धुवायची असते. अनेकदा काय करतो आपण, पालक पुरी बनवताना पालक थोडीशी आपण वाफवून घेत असतो, पण आज आपण ना वाफवून घेणार नाही आहे. तर आज आपण कच्चीच पालक वाटून घेणार आहे आणि डायरेक्ट मग आपण त्याची ग्रेव्ही बनवणार आहे, मसालेदार. जसं आपण पालकची पातळ गरगट बनवतो, भाजी बनवतो, अगदी तसंच. पालक इथे चिरून घेतलेले. तुम्हाला तिखट किती पाहिजे अंदाजानुसार तुम्ही इथे 5-6 मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, 5-6 आल्याचे तुकडे घालू शकता. 1 चमचा किंवा 2 चमचे तुम्ही बडीशेप घालू शकता. 1 चमचा जिरे घालायचं आहे, 1 चमचा ओवा घालायचा आहे, 1 चमचा धने घालायचे. हा खडा मसाला आपल्याला मसाला पुरी बनवताना इथे बनवून घ्यायचा आहे. नंतर पालक घालायचे, पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक अशी आपल्याला फाईन याची पेस्ट करून घ्यायची. पेस्ट बनवून झालेले कढईमध्ये ही पेस्ट आपल्याला ओतून घ्यायची आणि मग आपल्याला गॅसवरती आपल्याला हे शिजायला ठेवायचं. चांगलं असं शिजवून घ्यायचं, त्याचा कलर बदलतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, पालक जेव्हा शिजवली जाते ना तेव्हा त्याचा कलर बदलला जातो. तुम्हाला जर एकदम हिरवीगार पालकसारखी पुरी पाहिजे नसेल ना, तर फक्त इथे ना 2-3 मिनटं हे गरम करून घ्यायचं, मग आपल्याला शिजायचे. आता इथे शिजली गेलेली तुम्ही इथे बघू शकता, घट्टपणा आलेला. आता यामध्ये आपण मसाले घालणार आहे. हळद, हिंग घालायचं आहे. त्यानंतर थोडीशी धने पावडर मी एक्स्ट्रा घातलेली, लाल तिखट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. बाकीचे कोणतेच मसाले यामध्ये आपल्याला घालायचे नाही आणि मीठ मात्र आपल्याला चवीप्रमाणे 1-1.5 चमचा मीठ घालायचं. थोडीशी पालक पुरी बनवते, थोडीशी तिला अशी मिठाची चव पाहिजे. आणि ही आपली भाजी बनवून तयार झाली की गार होऊन द्यायची आणि गार झाली की आपल्याला यामध्ये काय घेतलेलं आहे, मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पण एक छोटी वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक छोटी वाटी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. आणि रवा आणि मैद्याचं पीठ आणि गव्हाचं पीठ एकत्र करायचं. आता तुम्हाला मैदा नसेल घालायचं तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ घालू शकता, मग तुम्ही रवा वगैरे काहीच घालू शकत नाही. त्यानंतर पाणी वगैरे घालायचं नाही, त्याच ग्रेव्हीमध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जसं पीठ बसेल तसं पीठ घालून हे पीठ घट्टसर मळायचं. पालकला खूप पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पीठ आहे ना, भिजायला अजिबात ठेवू नका. कारण पालकाला ना पाणी सुटतं आणि नंतर पीठ ना असं खूप ओलं होऊ शकतं किंवा पातळ होऊ शकतं. आणि जर तसं झालं तर पुरी ना आपली तेलकट होते, फुगत नाही आणि चपटी होते. आता पिठी लावून आपल्याला ह्या पुऱ्या पातळ लाटून घ्या, जास्त जाड लाटू नका. नेहमीची आपण पुरी लाटतो तशी लाटायची नाही, तर त्यापेक्षा आपल्याला ही पातळ लाटून घ्यायची. त्यासाठी इथे थोडीशी मी पिठी लावून घेतलेली आहे. आणि नंतर आपल्याला जेवढ्या पुऱ्या बनवायच्या किंवा तळायच्या ना तेवढ्याच बनवायच्या आणि लगेच तळायच्या. अशा बनवून ठेवू नका, नाहीतर काय होतं, हवेने ते लगेच सुकल्या जातात आणि अशा वेळेस मग पुरी आपली हार्ड होते किंवा ती वातड होऊ शकते. गरम गरम तेलामध्ये ही पुरी हलकासा असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला इथे तळून घ्यायची. थोडीशी झाऱ्याने असं तेलामध्ये तिला अशी डीप करायची, म्हणजे तिच्यात एक चांगली हवा भरली जाते आणि एकदम अशी टम फुगली जाते. तर बघू शकता एकदम आपण मसाला इथे बनवून घेतलेला आहे आणि मग आपण पालक पुरी बनवून घेतलेली. आठवड्यातून एकदा तरी तुम्ही पालक मुलांना खायला घालत जा. जर खात नसाल तर असा एखादा लपवा छपवीचा पदार्थ बनवत जा, त्यातनं मुलांना खायला देत जा. कारण पालकमधून
सगळ्यात जास्त कॅल्शियम आपल्याला भेटत असतं. तर तुम्हाला साधी सोपी रेसिपी ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि बघू शकता की ते मऊ लुसलुशीत आणि टम फुगलेली कमी तेलकट आपली पालक पुरी बनवून तयार झालेली. अशाच रेसिपी बरोबर आपण भेटूया.